हिवरे बाजार होणार संस्कृत ग्राम। 16 एप्रिल ते 23 एप्रिल दरम्यान श्रीराम कथेचं आयोजन। लोकसहभागातून गावाच्या सर्वांगीण विकासाचा आदर्श निर्माण करणाऱ्या नगर तालुक्यातल्या आदर्श गाव हिवरे बाजार गावाचं ग्रामदैवत मुंबादेवीच्या मंदिराला क वर्ग तीर्थस्थळ म्हणून महाराष्ट्र शासनानं मान्यता दिली आहे। या निमित्तानं या तीर्थस्थळाच्या विकासाबाबत, देखभालीबाबत आणि मंदिराच्या पूजापाठाच्या दृष्टीनं नियोजन करून हिवरे बाजार गाव संस्कृत ग्राम करण्यासाठी नव्यानं व्यवस्था निर्माण केली जाणार आहे। दरम्यान श्रीराम नवमी निमित्त येत्या 16 एप्रिल ते 23 एप्रिल दरम्यान हिवरे बाजारमध्ये श्रीराम कथा निरूपण सप्ताह होणार आहे। गुढीपाडवा निमित्त मंगळवारी हिवरे बाजारमध्ये ग्रामस्थ सभा झाली। मराठी नववर्षाच्या शुभेच्छा ग्रामस्थांनी एकमेकांना दिल्या। पद्मश्री पोपटराव पवार यांनी यावेळी गावकऱ्यांना मार्गदर्शन केलं। दिनांक 16 एप्रिल ते 23 एप्रिल 2024 म्हणजे चैत्र पौर्णिमा ते हनुमान जयंतीपर्यंत होणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताहात श्रीराम कथेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। रामायण अभ्यासक हरिभक्त परायण समाधान महाराज शर्मा यांच्या रसाळ अमृतवाणीतून पंचक्रोशीतल्या भाविकांना श्रीराम कथा श्रवण करण्याचं भाग्य यावेळी लाभणार आहे। अयोध्येत भगवान श्रीराम यांच्या भव्य दिव्य मंदिराचा पायाभरणी समारंभ दिनांक 5 ऑगस्ट 2020 रोजी झाला। त्यावेळी हिवरे बाजारमधील श्रीराम मंदिराच्या कामाचाही शुभारंभ झाला होता। त्यानंतर 2 वर्षांपूर्वी या मंदिरात दिनांक 14 एप्रिल 2022 रोजी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली गेली। 22 जानेवारी 2024 रोजी श्रीराम जन्मभूमीत उभारण्यात आलेल्या भव्य मंदिरात श्रीरामलल्लाच्या दिव्य मूर्तीची प्रतिष्ठापना झाली। या सोहळ्याचं विशेष निमंत्रण पद्मश्री पोपटराव पवार यांना मिळालेलं होतं। या सोहळ्यास गावाचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहिलेल्या पवार यांना कृतकृत्य झाल्याचं समाधान यावेळी लाभलं। हिवरे बाजारच्या विकासात ज्या ज्ञात अज्ञात व्यक्तींनी योगदान दिलं त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करताना श्रीराममूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्यास उपस्थित राहून प्रभू रामास दंडवत घालून दर्शन घेण्याचं परमभाग्य त्यांना लाभलं। हा एक पवित्र योग तर आहेच, याशिवाय आपल्या सगळ्यांच्या अनेक पिढ्यांचं पुण्यकर्म आहे अशी भावना पद्मश्री पवार यांची आहे। श्रीराम कथेचं आयोजन ही सर्व हिवरे बाजार परिवारासाठी तसंच राजकीय, सामाजिक, प्रशासकीय, पत्रकारिता, प्रामाणिकपणे गुणवत्तादायी कामं करणाऱ्या ठेकेदार या सगळ्यांसाठी पुण्यपर्वणी गावानं मानलेली आहे। या सर्वांचा सन्मान सोहळा यावेळी केला जाणार आहे। 16 एप्रिल ते 23 एप्रिल 2024 आदर्श गाव हिवरे बाजार येथे रामकथेचं आयोजन केलं गेलेलं आहे। आणि तर गेल्या वर्षी पाडव्यालाही ठरवलं होतं आणि कारणही असंच होतं की रामनवमी ते हनुमान जयंती अखंड हरिनाम सप्ताह सालाबादप्रमाणे हिवरे बाजारमध्ये होत असो आणि या सप्ताहाच्या निमित्ताने गावकऱ्यांची अनेक वर्षांची मागणी होती की आपल्या गावात रामाचंही मंदिर नाही, पांडुरंगाचंही नाही, माऊली ज्ञानोबाचं तुकोबरायचंही नाही, तर आपल्याला मंदिर करता येईल का? आणि त्यासाठी लोकवर्गणीतून मग 1920 मध्ये कोविडच्या कालखंडात एक छानसं मंदिराची निर्मिती झाली। पण मंदिर करताना शेजारी आपण शाहू फुले आंबेडकर वाचनालयसुद्धा उभं केलेलं आहे आणि अमृत महोत्सवी ग्रामविकासाचं शिल्प म्हणून एक सुंदर आणि देखलं प्रवेशद्वार तयार केलेलं आहे। त्या निमित्ताने गेल्या वर्षी रामकथा ठेवली होती आणि योगायोग घडून असा आला की 22 जानेवारीचं अयोध्या येथे प्रभू रामचंद्रांचं आगमन होत असताना त्याचं साक्षीदार होण्याचं निमंत्रणही मला मिळालं आणि त्याचबरोबर मूर्ती जी रामलल्लाची घडली त्या मूर्तीचा जो काही वेगवेगळे पीस निघले त्यातला एक शिलेचा अंश प्रसाद म्हणून हिवरे बाजार परिवाराला मिळाला। खरं म्हणजे राम हा सर्वांमध्ये आहे, निसर्गात, पाण्यात, नैसर्गिक साधन संपत्ती, मानवात, आणि कुठल्याही एक पक्ष, पार्टी किंवा जात हा विषय नाही। आणि प्रभू रामचंद्राचं राम आगमन झालंय तर रामराज्य येण्याच्या दृष्टीने ग्रामराज्य यावं ही संकल्पना आम्ही या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये घेतलेली। कारण एक अंश म्हणून आम्हाला हिवरे बाजारमध्ये वनविकास, जलसंधारण, कुरण विकास, दुग्ध व्यवसाय किंवा मृतसंधारण ही कामं करायला मिळालेली। कारण रामराज्यामध्ये सर्व आनंदी होते। कारण घरातून प्रभू रामचंद्र निघाल्यानंतर त्यांनी स्वतःचं सैन्यबरोबर नेलं नाही, पण त्यांना जी लढाई करायची होती नीती आणि मूल्याची, त्यासाठी त्यांनी सर्व आदिवासी जनजाती
पशु पक्षी प्राणी सर्वांना बरोबर घेऊन एक मोठी फौज निर्माण केलेली होती. कारण त्यांना सामाजिक आणि आर्थिक दरी हा राजा आहे की हा उच्चवर्णीय आहे हे दाखवायचं नव्हतं आणि ते अपेक्षितही नव्हतं. त्यांना सर्व समाजाला बरोबर घेऊन आनंददायी राष्ट्र निर्माण करण्याची ग्रामराज्याची संकल्पना होती. म्हणून त्याच पद्धतीने जर आपण शेबरीची बोरं किंवा केवटाचं नावेतून पैलतेरी करून देणं, जटावीचा सहभाग, गिलहरीचा सहभाग, वानरसेनेचा सहभाग या सगळ्याच गोष्टी पाहिल्या आणि लक्ष्मणाला बाण लागला त्यावेळेस मारुती राणी द्रोणागिरी उचलून आणला आणि त्यावरची दिव्य वनौषध दिली. म्हणजे आपण जर उत्तम आयुष्यमान त्रेतायुगमध्ये होते म्हणजे प्रभू रामाच्या कालखंडात होतं, राम राज्यामध्ये होतं आणि म्हणून आयुर्वेद असेल योगा असेल आपण एवढे मागे जातो. कुठेही आरक्षणाचा संघर्ष नव्हता, गरीब श्रीमंताची दरी नव्हती, आदिवासी सवर्ण असाही कुठलाही भेदभाव नव्हता. आणि राम कथेचं सगळे 7 खंड आपण कांड जर पाहिले तर ते निसर्गात पशुपक्ष्यात कंदमुळात त्यांचं खाणं, जंगलात जे आहे नैसर्गिक साधनसाथी तेच बांधून घर बांधणे, त्यांनी महाल बांधला नव्हता. निसर्गात जे मिळालं तेच घेऊन राहिले होते. आणि शिवाय हे सगळं करत असताना विश्वास समाजाला देत होते ते आणि त्यामुळं समाज त्यांच्याबरोबर येत होता. आणि आरक्षण म्हणाल किंवा जाती संघर्ष हे काही नव्हतं, एक नीती आणि मूल्याची बैठक निर्माण झाली. म्हणून आपण आजच्या ज्या समस्या आहेत, अमृत महोत्सव झाला काल आला आहे 75रीत, आज पुढच्या 25 वर्षात आपल्याला काय करायचं तर जे निसर्ग आखून घेतलं आहे ते निसर्गाला परत द्यायचं. आणि ते परत द्यायचं असेल तर आता राजकारणातील, प्रशासनातील आणि समाजकारणातील नीती आणि मूल्यांची वृद्धी होणं हेच खरं रामराज्यातलं ग्रामराज्य आहे. आणि याच संकल्पनेतून वंदनीय राष्ट्रसंतांची ग्रामगीता पुन्हा हिवरे बाजारमध्ये गेल्या 25 वर्षात ज्यांनी सहभाग दिला, 4ही स्तंभ लोकशाहीचे, ज्या कॉन्ट्रॅक्टरनी गावामध्ये छान चांगलं काम केलं त्यांचा सन्मान आम्ही करणार आहोत. आणि तो महात्मा ज्योतिराव फुलेंच्या नावाने करणार आहोत. का ज्या महात्मा ज्योतिराव फुलेंनी महाराष्ट्राच्या आणि देशाच्या दुष्काळात सर्वात मोठं चिंतन करून शेतकऱ्यांचं खूप मोठं चिंतन त्यांनी केलेलं होतं. आणि म्हणून त्यांनी त्यांच्या शेतकऱ्याच्या आसूडमध्ये या सगळ्या गोष्टी मांडलेल्या आहेत. आणि खडकवासला धरण बांधताना त्याला जो चुना पुरवायचं काम होतं तो ठेका महात्मा ज्योतिराव फुलेंच्याकडे होता. आणि आपल्या सर्वांना कल्पना आहे की ज्यावेळेस बिल गेलं समोरच्याने विचारलं की एवढं झालं आणखी थोडं वाढवून बिल द्या, त्यावर त्यांचं उत्तर होतं मी राष्ट्रासाठी आणि समाजाच्या भवितव्यासाठी ठेकेदारी करतोय, पैसे कमावण्यासाठी नाही. एवढं मोठं नीतिमूल्य हे आपल्या गुत्तेदारीच्या पायथ्याशी आहे. म्हणून गुत्तेदारी वाईट नाही, पण गुत्तेदारीतून गुणवत्तादायी कामं नाही झाले की मग आपण सर्वजण जी टीका आता करत असो त्याला सामोरं जावं लागतं. म्हणून ज्याही लोकांनी हिवरे बाजारमध्ये खूप चांगलं काम केलं, भले त्यांनी बाहेर चुकीचं केलं असेल, पण मी फक्त हिवरे बाजारच्या कामाचा विचार करतो आणि अशा गुत्तेदारांचा सन्मान आहे. पुन्हा महाराष्ट्राची वारकरी परंपरा ज्या बैठकीवर हे मूल्य उभे राहिलेले आहेत त्याचं आराध्य दैवतच म्हणू हा भप मारुती बाबा कुरेकर यांचाही सन्मान आम्ही करणार आहोत. अयोध्या शिलान्यासासाठी समितीवर असलेले हबप भास्करगिरीजी बाबा असेल, हबप नारायण बाबा जाधव, डॉक्टर बाबा, त्यांना ज्ञानोबा तुकोबा पुरस्कार मिळाला. हबप बद्रीनाथ महाराज तनपुरे, हबप उद्धव महाराज मंडलिक. मग अशी मंडळी जी आहे की तो आपल्या सर्वांच्या समोरचा आदर्श आहे. म्हणून महाराष्ट्राची वारकरी परंपरा जात पात आणि धर्माच्या पलीकडे भेदभाव अमंगळ सांगणारी आहे. आणि त्याच दृष्टीने या संतांनीसुद्धा तुकोबरायची ज्ञानेश्वरी, तुकोबरायांच्या गाथा आणि अभंग, नाथांचे भारुडं असेल, संत सावताबाबाचं कांदामुळा भाजी असेल, ही सगळी जी देणगी आपल्याला आहे त्याचीसुद्धा मांडणी आपण यामध्ये करणार आहोत.
तर अशा पद्धतीची ही संकल्पना आहे आणि सगळे योग या पद्धतीने जुळून आलेले आहेत. ते काही ठरवून काही केलं नाही, सर्व जुळून आलेले आहेत. आणि मग पुन्हा काही संस्कृत ग्राम करण्याच्या दृष्टीने, त्याचबरोबर गावामध्ये ग्रामपंचायत सोसायटीच्या दृष्टीने जे काम चालू आहे त्यात गावाचा लोकसहभाग देऊन ग्रामविकासाचं पहिलं मंदिर उभं करायचं आहे आम्हाला. तर अशी संकल्पना आहे.